भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। परंतु या पक्षप्रवेशामुळे गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या प्रसंगी शरद बुट्टे पाटील यांच्याबरोबर पत्नी आणि पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार सुनीता बुट्टे पाटील, माजी सभापती चांगदेव शिवेकर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे, स्मार्ट विलेज आंबेठाणचे सरपंच दत्ता मांडेकर व त्यांच्या पत्नी, आंबेठाण पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार श्रद्धा मांडेकर, उद्योजक संदीप भोगसे व त्यांच्या पत्नी, पाईट पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार धनश्री भोगसे यांच्यासह विविध गावचे सरपंच, चेअरमन, प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। शरद बुट्टे पाटील यांची पाईट आंबेठाण गटावर 20 वर्षांपासून मजबूत पकड आहे। या कालावधीत त्यांनी गटात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, वीज, शाळा, समाज मंदिरे, आरोग्य सुविधा अशा विविध मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे। तरीही भामा खोऱ्यातील रखडलेल्या रस्ते कामांसाठी तसेच प्रमुख जिल्हा मार्ग, कुंडेश्वर घाट रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर व विविध विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून मोठा निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावर विकास कामांना निधी देण्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिल्याचे समजते। या गटात शरद बुट्टे पाटील यांना मानणारा एक मोठा कार्यकर्ता वर्ग गटात सक्रिय असून घराघरात त्यांचा व्यक्तिगत संपर्क असल्याने त्यांची जनाधाराची ताकद मोठी मानली जाते। सामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या यांची थेट दखल घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। शरद बुट्टे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशामुळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शन व मदतीने गटातील राष्ट्रवादीची राजकीय ताकद अधिक बळकट होणार असल्याचे बोलले जात आहे। याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार असण्याची शक्यता आहे। या भेटीमुळे शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार का अशी चर्चा रंगली आहे। पूर्वी पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती म्हणून काम केलेले बुट्टे पाटील 11 वर्षांनंतर स्वगृही परतणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। मात्र शरद बुट्टे पाटील यांच्या या निर्णयामुळे पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात नव्या राजकीय घडामोडींना वेग येणार असून येणाऱ्या काळात तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।